मी डॉक्टर शोभा रोकडे, अमरावती। श्री रामचंद्र इकारे यांच्या अक्षराची रांग या अत्यंत उत्तम अशा लेखसंग्रहातील 53 लेख, जो की दैनिक लोकमत मध्ये 25 एप्रिल 2018 रोजी प्रकाशित झाला होता, तो आपल्या समोर त्याचं अभिवाचन करते। अस्वस्थ आभाळाच्या गडद छायेत सायंकाळी रस्त्यावर फेरफटका मारत होतो। एरवी धावपळीत मग्न असलेला रस्ता, प्रत्येकाची जणू आपल्याच पायाशी चालणारी स्पर्धा, सारीच धावपळ। पण आज तोच रस्ता नीरव शांतता अनुभवत होता। तोच रस्ता अनुभवत होता अस्वस्थ पावलांनी चालणं। इतर वेळी ऐश्वर्य संपन्न झगमगाटात न्हावून निघणारा हा रस्ता आज मात्र मेणबत्त्यांच्या मिळमिळत्या उजेडात शोधत होता स्वतःचं अस्तित्व। होय, मोर्चा होता मेणबत्त्यांचा। हजारो मेणबत्त्या चालत होत्या रस्त्यावरून, अगदी शांतपणे, आपापला विचार घेऊन। वरवर जरी शांतता वाटत होती, तरी त्या प्रत्येकीचंच आतून जळणं सुरू होतं। कोणाप्रती ती अस्व ढाळत होती? पीडितेला श्रद्धांजली वाहणं एवढाच उद्देश नव्हता, तर त्या जळण्यातून निर्माण होणाऱ्या प्रकाशात अशा घटनेत अंधारलेल्या जीवांना जगण्याच्या पाठबळाचा उजेड मिळावा। अनेकविध प्रकारचे जळमट पांघरलेल्या व्यवस्थेला त्या जळमटातून बाहेर पडण्यासाठी मूक आवाहन करण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता। एखाद्या घटनेवर समाज जागृत होतो, ही खरं तर समाधानाची बाब आहे। परंतु घटना घडल्यावर जागृत होण्यापेक्षा घटना घडूच नाही याविषयीची तत्परता अजून व्यापकतेने समाजात निर्माण होणं गरजेचं आहे। बलात्कारासारख्या घटना या देशात कोणालाही मान खाली घालायला लावणाऱ्याच आहेत। 7च्या आत घरात हा निकष मुलींना लावताना तो मुलांनाही लावायला हवा। शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नको, हा निर्णय स्वागतार्ह आहेच। पण त्याच वेळी आमच्या मुलांच्या हातातील मोबाईल मधून एका क्लिक सरशी ओपन होणाऱ्या नको त्या साईटवर पूर्णतः बंदी आणण्यावर आवाज का उठवला जात नाही? पौगंड अवस्थेतील मुलांवर होणारा त्याचा परिणाम समाज जीवन अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटनांना जन्म देतो। प्रसार माध्यम आणि सोशल मीडिया यांनी उचलून धरलेल्या काही घटनाच आपल्या समोर आल्या आहेत। त्यातूनच आम्ही इतके अस्वस्थ झालो। अशा अनेक घटना असतील की ज्या कागदावर आल्याच नाही। अशा अनेक घटना असतील की जिचा आक्रोश तोंड दाबल्याने मुका झाला। अशाही काही घटना असतील की ज्या जागच्या जागी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेने संपवल्या असतील। अशा घटना शेकडो किलोमीटर अंतरावर झाल्या असल्या तरी तिच्या भावनिक कंपाने हजारो घरं आज अस्वस्थ आहेत। अशा वेळी आज प्रत्येकाने स्वतःची व भोवताल स्वच्छ ठेवण्याची वेळ आली। इथला प्रत्येक जण आज ज्या अस्वस्थ आभाळातील गडद छायेत काळवडण्याच्या भीतीत आहे, त्याच अस्वस्थतेच्या आभाळाचं समर्पक चित्रण करताना नाशिक मधील कवी नागेश पद्मन म्हणतात, ती आवरत होती तिचं दुकान। ती आवरत होती तिचं दुकान। दुकान म्हणजे काय? रस्त्याच्या कड्याला विकायला ठेवलेल्या मेणबत्त्या। मी सहजच म्हणालो, काय चांगली विक्री दिसते। सध्या निघतच असतो हल्ली कुठे ना कुठे कॅन्डल मार्च। तशी कसनुस हसत ती म्हणाली, होय बरं चाललंय, पण रात्री वाटून नाही थांबता येत। होय बरं चाललंय, पण रात्री वाटून नाही थांबता येत। लेक दुसरीला आहे, एकलीच असते घरात, काळजी वाटते। लेक दुसरीला आहे, एकलीच असते घरात, काळजी वाटते। धन्यवाद।